एक छोटीशी स्टोरी आहे. 2008 मी शाळेत होतो, ती पण शाळेत होती, माझ्या मागच्या बॅचला. तर आमची ओळख झाली एका कॉमन मित्रा थ्रू. शाळेमध्ये आमचा ग्रुप असा होता ना, मस्तीखोर, आणि म्हणजे कोणते कांड पण झाले ना पतंगेच्या ग्रुपने केलं असणार, असा आमचा ग्रुप होता. तर त्यामुळे मुली पण आमच्यासोबत राहायच्या नाहीत. अरे काय ह्या लोकांसोबत राहणार, मस्तीखोर, आमचं पण नाव खराब होणार. हा हेच सांगतो का. तर पिकनिकला गेलेलो रिसॉर्टला, वॉटर पार्कला. त्यामध्ये कॉमन मित्रा थ्रू जे तुम्हाला बोललो त्याच्या ग्रुपमध्ये ह्या तिघी चौघी मैत्रिणी होता, त्यांच्या थ्रू माझी ओळख झाली हिच्यासोबत. फक्त ओळख झाली, नावानी वगैरे काही ओळखायचं नाही. हा, या 3-4 पोरी आहेत त्या आमच्यासोबत आता आमच्या ग्रुपमध्ये आहे. ग्रुपमध्ये आली हिरवळ. आता आधी आमच्या ग्रुपमध्ये अशा पोरी नव्हत्या ना, मग ग्रुपमध्ये हिरवळ आली, आम्ही पण, आमची पण कॉलर टाईट. तर हे 1-1.5 महिना झालं. त्यानंतर 8 फेब्रुवारी 2008 माझी चित्रकलेची एक्झाम होती. मी मस्त चित्र रेखत बसलेलो. नाही काहीतरी आठवत नाही काहीतरी. तिला बघितल्यानंतर सगळं विसरलो. चित्रकलेची एक्झाम, मी चित्र काढत बसलोय. त्याच्या वर्गाच्या बाहेर खिडकीमधून 3-4 जण मला वाकून बघतात आहेत, माझा मित्र आणि ह्या 3-4 मैत्रिणी. ठीक आहे, सगळे बघून हसत होते. आधी असं डोक्यामध्ये होतं हसी तो फसी, बरोबर, पण हे सगळे हसत होते, माझा मित्र पण हसत होता. आता कोण फसला मला समजत नव्हतं. तर एक्झाम संपली. वर्गाच्या पाठी पिण्याच्या पाण्याची सोय होती. तिथे माझा मित्र मला घेऊन गेला. ही बघ प्रियंका परब, हा बघ स्वप्नील पतंगे. तेव्हा जाऊन मला 2 महिन्यानंतर हिचं नाव कळलं. आधी नाव पण माहित नव्हतं. त्याच्यानंतर अजून कळलं, हसी तो फसी नसतं, हसून लाजल्यानंतर फसली. तेव्हा ती लाजली होती. पण या सर्व गोष्टींमध्ये प्रपोज कोणी केलं आमच्यामध्ये अजून तो भांडणाचा विषय आहे. फक्त मित्राने नाव सांगितलं, ही प्रियंका, हा स्वप्नील. झालं, शाळेमध्ये खबर पसरली या दोघांचं अफेअर आहे. आणि त्यानंतर माहीतच नाही काका की कोणी प्रपोज केला. मी बोललो तू प्रपोज केलास. तर शाळेतला म्हणजे हुशार विद्यार्थी, टॉपर वगैरे, त्यामुळे आवडलो वगैरे असं. स्वतःची थोडी तारीफ करायला लागली. त्यामुळे मला वाटलं कसं मी तिला आवडलो वगैरे असेल. मी तिला खूप वेळा बोललो की मी तुला आवडलो असेल तर तू मला प्रपोज केला असेल. नाही बोलते, तो तुझा गैरसमज आहे. तर हा भांडणाचा विषय मागच्या काही दिवसांमध्ये पण तोच होता की प्रपोज आधी कोणी केलं. आता तर सांगा, ते गुपितच राहील की प्रपोज कोणी केला. तर मिस प्रियंका लहू परब. मी एका ना मिडल क्लास फॅमिलीमध्ये बिलॉंग करतो. आमची छोटीशीच फॅमिली आहे, आमची छोटीशी स्वप्न. ठीक आहे, आणि छोटी स्वप्न आमची पूर्ण झाली ना, आम्ही खूप आनंद होतो. आमचं सेलिब्रेशन खूप मोठं असतं. त्यामध्ये लहानपणापासून माझ्या आईची, माझ्या वडिलांची इच्छा मी पूर्ण करत आलो. ते प्रयत्न करत आलो तिला आईला सुखी ठेवण्याचा. ती नेहमी हसत राहील हेच विचार करत आलोय. आणि माझ्या आईने तिच्या लहानपणापासून जे काही सहन केलं, जे काही चॅलेंजेस फेस केले, ते मी करू नये हे तिने खूप प्रयत्न केले. माझे अप्स अँड डाऊन्स, माझे चुकीचे डिसिजन, माझी चांगली डिसिजन, नेहमी तिचं एकच वाटतं, बेटा तू टेन्शन नाही लेने का, तेरी माँ जिंदा है. ठीक आहे. तर याचं तात्पर्य असं आहे ना, प्रत्येक मुलाला त्याच्या लाईफमध्ये एक अशी व्यक्ती हवी असते की त्या पार्टनरमध्ये तो त्याच्या आईला शोधतो, त्याच्या आईची छबी शोधतो. मी तुला जेव्हा बघितलं, आपलं जेव्हा रिलेशन चालू झालं तेव्हापासून मी तुझ्यामध्ये त्या माझ्या आईची छबी बघतो. माझ्या प्रत्येक डिसिजन्समध्ये मी कधी चुकीचा वागलो, चुकीच्या मार्गाला गेलो, तू होतीस तिथं. स्वप्नील हे तू चुकीचं करतेस, तुझ्या आईला त्रास होईल. मी काही डिसिजन चुकीचे घेतले, तिथे पण तू होतीस. नाही हे तुझं डिसिजन चुकते, पण मी तुला सपोर्ट करतो. तुझं चुकीचं डिसिजन तू लोकांना खरा करून जातो, त्याच्यासाठी तू होतीस. आईने मला माझ्यावर जेवढं प्रेम केलं तेवढंच तू पण केलंस.
म्हणजे असं आहे ना, आई जेवढी प्रेमळ आहे तेवढी तू पण आहेस. आई जेवढी खंबीर आहे माझ्या पाठीमागे उभी तशी तू पण आहेस. आई जेवढी रागीट आणि भांडखोर आहे तेवढी तू पण आहेस. तर एवढं पूर्ण सगळं सांगण्याचा मागचा हाच होता विषय की तुझ्यामध्ये मी माझी आई बघतो. तू आतापर्यंत जो मला सपोर्ट केलास, जे माझ्या पाठीशी उभी आहेस, तर मिस प्रियंका लहू परब, मिसिस प्रियंका स्वप्नील पतंगे म्हणून तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला सपोर्ट करशील का? स्वप्नील सगळं काही बोलून गेलाय एवढ्या जर्नीमध्ये. मला एवढं माहितीये की आयुष्यभर सुखी ठेवेल आणि आम्ही दोघं जण हॅपीली आमचं आयुष्य काढू. बस मी नाही बोलू शकत जास्त. का बोलून गेलाय स्वप्नील खूप काही एवढ्या गोष्टींमध्ये. पण ते प्रपोजल राहिलं ना, तो केला ना त्याने. केलं ते काय प्रश्न आहे का? स्वप्नील No.